गेल्या 10 वर्षामध्ये महेश लांडगेंनी असं काय केलंय? समस्या तेच सोडू शकतात ज्यांना समस्या कळतात. आपल्या लोकप्रतिनिधीला अतिशय वेगळ्या कामात अडकवतो. वेळेचं नियोजन करून जर विकास कामं होत असेल, हा जो 10 वर्षाचा कार्यकाळ आहे हा समाविष्ट गावांच्या इतिहासातला सुवर्णकाळ म्हणेल. विजयाचा दावा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करताय. 2014च्या अगोदर तर तुमच्याकडे सत्ता होती. तर परिवर्तन का नको? मतदारसंख्या तेव्हाच वाढते जेव्हा विकास होतो. बांधकाम व्यावसायिकांनी का गुंतवणूक केली नाही? तर खरंच संविधान खतरे में जे विरोध करतायत तेच नेरेटिव्ह पसरवत आहेत. काय अशा गोष्टी केल्या की त्या संविधानाचा सन्मान होईल? संविधान रक्षक कोण आणि संविधान विरोधी कोण? फार विकास कामं झालेली नाही आहेत. भ्रष्टाचार, एखादा आरोप करायला काही लागत नाही. शास्तीकर नावाचा जिजिया कर तुमच्यावरती लादला. भोसरीकरांनी कुठले मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत मतदान करताना? पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण महाराष्ट्रभर दौरा करतोय आणि वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या नागरिकांशी, मतदारांशी बोलतोय, मान्यवरांशी बोलतोय आणि समजून घेतोय की आमदार कसा असला पाहिजे, आमदार कसा असावा. देशाला स्वातंत्र्य होऊन आता 75 वर्ष झालेली आहेत आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरती अजूनही त्याच मुद्द्यांवर आपण प्रचारामध्ये तेच मुद्दे ऐकतोय, त्याच मुद्द्यांवरती भिडतोय. परिस्थिती कधी बदलणार आहे, कधी कुठली भीती दाखवली जाईल सांगता येत नाही आणि त्याच्यावरती एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जाईल हे सुद्धा सांगता येत नाही. त्यामुळं याच संदर्भात आपण इथं बोलण्यासाठी आज भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. आपल्यासोबत माजी नगरसेवक डोळस साहेब आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. काय नेमकी परिस्थिती आत्ताच्या ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आमदार कसा असावा याच्या संदर्भात फारशी चर्चाच होत नाही खरं तर. तुम्हाला कसं वाटतं, आमदार कसा असला पाहिजे? 100% भोसरी विधानसभेमधली आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेशदादा लांडगे यांनी केलेले कामं, यांचा जो असलेला दांडगा जनसंपर्क आहे आणि तरुणांमध्ये त्यांची असलेली लोकप्रियता, या गोष्टीमुळे ते बहुमताने विजयी होणार आहेत. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की आमदार कसा असावा, तर मी आत्ता पहिलं जे उत्तर दिलं त्याच्यामध्येच त्याची काही गोष्टी आहेत की आमदार हा जनसामान्यांसाठी सदैव उपलब्ध असणारा असावा. त्याने लोकांच्या सुखदुःखात गेलं पाहिजे, त्याचा दांडगा जनसंपर्क पाहिजे, पण ते करत असताना विकास कामेही तितकीच महत्वाची आहेत आणि तीही केली पाहिजेत. आणि याची योग्य मिश्रण म्हणजे दमदार आमदार महेशदादा लांडगे. तुम्ही भोसरी विधानसभेमध्ये फिरला आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हे जाणवल की महेशदादा हे प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला असतात. मग अगदी कोणाच्या घरात बर्थडे असेल, लहान मुलाचा किंवा मोठा लग्नाचा कार्यक्रम असेल, दुःखाचे प्रसंग असतील, त्या सर्व प्रसंगामध्ये ते असतात. त्यांचा जनसंपर्क एवढा दांडगा आहे की अगदी लहान मुलाला विचारलं महेशदादा कोण आहेत, तर लहान मुलगा पण महेशदादांच्या फोटोकडे हात दाखवून म्हणतो की हे महेशदादा आहेत. तुम्ही आता उल्लेख केला वाढदिवस आणि अंत्यविधीचा. खरं तर असं नाही वाटत का की आपण आपल्या लोकप्रतिनिधीला अतिशय वेगळ्या कामात अडकवतोय? वाढदिवस साजरा करणं किंवा त्याला उपस्थिती लावणं, लग्नाला जाणं, अंत्यविधीला जाणं, ही खरं तर आमदाराची कामं नाही आहेत. आमदाराची कामं ही विकासाचं नियोजन आणि त्या संदर्भातली जी धोरणं ठरतात ती राज्याच्या लेवलवरती विधिमंडळामध्ये त्याची चर्चा होत असते, राज्याचं धोरण ठरत असतं. इथं खरं तर आमदाराचं योगदानाची गरज आहे आणि मतदारसंघाचा विकास कशा पद्धतीनं अधिक सुदृढपणे, अधिक सक्षमपणे, दूरदृष्टीनं तिथले प्रश्न कसे सोडवले जातील, मूलभूत सुविधा त्या ठिकाणी कशा उभा राहतील, निर्माण केल्या जातील, यासाठी केला जायला पाहिजे असं म्हणजे माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय? अगदी बरोबर. पण मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे की
आमदार कसा असावा तर त्याचा जनसंपर्क असावा, दांडगा जनसंपर्क असावा. आज जी सामान्य जनता आहे ती सामान्य जनता विकास कामांकडे पाहत असताना माझा जो लोकप्रतिनिधी आहे, माझे जे आमदार आहेत, ते जर माझ्या सुखदुःखात आले तर त्या जनतेला चांगलं वाटतं. निश्चितपणे वेळेचं नियोजन करून जर विकास कामं होत असेल तर ती लोकांसाठी सुखावह असतात. आमदारांनी विधिमंडळात जाऊन लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात. हे आपल्या आयडियल गोष्टींमध्ये निश्चितपणे आलं, पण सामान्य लोकांच्या सुखदुःखात जाणं, त्यांच्या भावना समजून घेणं, त्यांच्यात मिसळल्याशिवाय तर त्यांच्या भावना समजून घेणार, त्यांच्या समस्या आपल्याला समजणार नाहीत. आणि समस्या तेच सोडू शकतात ज्यांना समस्या कळतात, आणि या समस्या कळण्यासाठी लोकांमध्ये जावं लागेल. त्यामुळं दादांचा जो जनसंपर्क आहे, दादांनी जी केलेली विकास कामं आहे, त्या जीवावरती भोसरी विधानसभेची ही जी निवडणूक आहे ही दादांसाठी अवघड नाहीये. ती प्रचंड मताधिक्याने, विक्रमी मताधिक्याने विजयी होणार आहेत. काय कारण असेल म्हणजे जर तुम्ही विजयाचा दावा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करताय, पण विजय होण्यासाठी एक तुम्ही जनसंपर्क हे सांगितलंच, परंतु विकासाच्या सलग 2 वेळा तुम्ही आमदार आहे, त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरती इथं निवडणूक निश्चितपणेच होईल. त्यासाठी विरोधकांकडून सुद्धा कायम एक प्रश्न विचारला जातो की गेल्या 10 वर्षामध्ये महेश लांडगेंनी असं काय केलंय की त्यांना पुन्हा निवडून दिलं पाहिजे, मग इथं परिवर्तन का नको? तर विरोधकांकडून जो हा मुद्दा अतिशय तीव्रतेने मांडला जातोय, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? बरोबर. भोसरी विधानसभेची जर भौगोलिक परिस्थिती तुम्ही बघितली तर याच्यामध्ये समाविष्ट गावं आहेत. मग समाविष्ट गावं काय की 1997 साली जी महापालिकेत नव्याने समाविष्ट झाली, मग तळवडे असेल, आपलं चिखली, मोशी, डुडुळगाव, चरोली आणि दिघी, ही जी ग्रामीण गावं आहेत, आपली ग्रामीण भागातली आपली गावं आहेत, ही महापालिकेत समाविष्ट झाली. मग 1997 पासून तर 2014 पर्यंत या गावांची जर तुम्ही परिस्थिती बघितली, मी पण एक समाविष्ट गावातला लोकप्रतिनिधी आहे. म्हणजे 2014 पर्यंत मूलभूत सुविधांचा पण वानवा आमच्यासारख्या गावांमध्ये होता. मग ड्रेनेज लाईन असेल, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असतील, हे जैसे ते होते. 2014 ते 2024 हा जो 10 वर्षाचा कार्यकाळ आहे, हा समाविष्ट गावांच्या इतिहासातला सुवर्णकाळ म्हणेल मी. आज तुम्ही चरोलीमध्ये जा, सगळ्यात मोठं रेसिडेन्शियल हब हे चरोली म्हणून ओळखलं जातं. आज ज्या पद्धतीने तिथं व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक तिथं गुंतवणूक करत आहेत. कोणताही सामान्य माणूस सांगेल की ही जी डेव्हलपमेंट आहे, या डेव्हलपमेंटमुळे हा बांधकाम व्यावसायिक तिथं गुंतवणूक करतोय. जोपर्यंत तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत नाही तोपर्यंत जो व्यावसायिक असतो तो तुमच्याकडे गुंतवणूक करत नाही. पण जर त्याला दिसायला लागलं की इकडे इन्फ्रास्ट्रक्चर, इकडे चांगले रस्ते होत आहेत, इकडे पाण्याची व्यवस्था आहे, इकडं आरक्षण आहे ती डेव्हलप होत आहेत, मग तो तिथं गुंतवणूक करायला लागतो. माझ्या दिघीचं तुम्हाला उदाहरण सांगतो. दिघी हे माझं गाव. मी जेव्हा शाळेत कॉलेजला जायचो तेव्हा साहजिक मित्रमंडळी विचारायचे की गाव कोणतं, मग आपण सांगायचो दिघी. मग दिघी कुठं, तर पहिलं मग लोकांना समजून सांगताना सांगायचं की विश्रांतवाडी माहितीये, मग विश्रांतवाडीच्या 5 किलोमीटर पुढं. तेही नाही समजलं की मग आळंदी माहितीये का, मग आळंदीच्या 7 किलोमीटर अलीकडं. अशा आमच्या छोट्या छोट्या गावांची परिस्थिती होती. आज तुम्ही शहरभरात जा, शहरभरात कमलराज बिल्डर सारखे व्यावसायिक बोर्ड लावतात, होर्डिंग लावतात की दिघी में दम आहे. हे जे परिवर्तन आहे, हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे जे इन्फ्रास्ट्रक्चर महेशदादांनी डेव्हलप केले त्याच्यामुळे परिवर्तन आहे. त्यामुळे समाविष्ट गावांच्या विकासाचा हा सुवर्ण काळ आहे 2014 ते 24. मग आता विरोधकांना माझा प्रश्न आहे की 2014च्या अगोदर तर तुमच्याकडे सत्ता होती. आता जे विरोधक म्हणून आपल्याला बोलतायत तेच सत्तेवरती पाठीमागं होते. मग 2014च्या काळात असे काय होर्डिंग लागले नाही? चरोलीमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी का गुंतवणूक केली नाही? मोशी असेल, डुडुळगाव असेल, चिखली असेल, किती मोठ्या प्रमाणात नागरीकरण होते. आणि नागरीकरण केव्हा होतं? जेव्हा लोकांना वाटायला लागते की हा इथं बाबा इथं स्कोप आहे, इथं डेव्हलपमेंट होती, तेव्हा नागरिक तिथं राहायला येतात. आज तुम्ही मतदारसंख्या बघा, म्हणजे 2017ची मतदारसंख्या बघा आणि आजची मतदारसंख्या बघा. मतदारसंख्या पण कितीतरी पटीने वाढते. मतदारसंख्या तेव्हाच वाढते जेव्हा विकास होतो, डेव्हलपमेंट होते. मला सांगा, विकासाच्या मुद्द्यावर तर तुम्ही बऱ्यापैकी त्याचं विश्लेषण केलेलं आहे, पण या निवडणुकीच्या काळामध्ये म्हणजे आपण लोकसभेची निवडणूक बघितली त्यावेळी विरोधकांनी असा एक मुद्दा उपस्थित केला की संविधान खतरे में.
काय वाटतं, खरंच संविधान खतरे में का त्याचं एक नेरेटिव्ह निर्माण करण्यामध्ये विरोधक यशस्वी झालेत? जेव्हापासून आपल्याकडं मोबाईलचा वापर जास्त चालू झालाय ना, तेव्हापासून नेरेटिव्ह पसरवायचं काम हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आणि महाविकास आघाडीने हे नेरेटिव्ह पसरवायचं काम एकदम पद्धतशीरपणे ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे देशभरात केलेलं आहे. आता तुम्ही सांगितलं संविधान बदलाचं 2016ला 26 नोव्हेंबर 2016 या दिवसापासून आपण संविधान दिन साजरा करायचं चालू केलं. जेव्हा हा विषय त्या संसदेत मांडला गेला, पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी किंवा आपल्याला 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी संविधान आपल्या देशाला अर्पण केलं आणि तो दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करायचा, तर काँग्रेसने त्याला विरोध केला होता की 26 जानेवारी असताना तुम्ही आता हा नवीन कोणता दिवस घेऊन आलेत. मग जे विरोध करतायत तेच नेरेटिव्ह पसरवतात की तुम्ही संविधान विरोधी. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, पिंपरी चिंचवड शहरातली भोसरी विधानसभेतली. आज भारत देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले. आपण म्हणतो आपली जी लोकशाही आहे, आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आपलं जे संविधान आहे हे देशातील सर्वोत्तम संविधान आहे आणि निश्चितपणे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान आहे. मग या संविधानाचा सन्मान म्हणून 75 वर्षामध्ये आपण ज्यांना पुरोगामी म्हणतो त्यांनी काय अशा गोष्टी केल्या की त्या संविधानाचा सन्मान होईल. 75 वर्षानंतर आज भोसरी विधानसभेमध्ये आदरणीय महेशदादा लांडगे यांनी त्यांच्या संकल्पनेतून भारतातील पहिल्या संविधान भवनाची पायाभरणी केलेली आहे. त्याच्यासाठी मोशी प्राधिकरणात जवळजवळ 5.7 एकरचा जागा ही प्राधिकरणाकडून त्या संविधान भवनासाठी आरक्षित केलेली आहे. निविदा 1, निविदा 2 आणि निविदा 3 अशा 3 टप्प्यात या संविधान भवनाचं काम होणार आहे. निविदा 1चं काम आता चालू केलेलं आहे, निविदा 2चं काम चालू होईल आणि निविदा 3 पण होईल. म्हणजे भारतातलं पहिलं संविधान भवन हे आदरणीय महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून झालं, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं. 2019ला जेव्हा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस महेशदादा आणि मी स्वतः संविधान भवनची संकल्पना घेऊन फडणवीस साहेबांकडे गेलो होतो. जेव्हा त्यांच्याकडे ते संकल्पनेचा विषय मांडला, लगेच त्यांनी ती जागा, त्यासाठी आरक्षित जी जागा आहे ती सँक्शन केली, खाली PMRDला पत्र पाठवलं प्राधिकरणाला. तेव्हा प्राधिकरण होतं, प्राधिकरणाने ती जागा त्यासाठी आरक्षित करून ठेवली. त्यानंतर सत्तांतर झालं 2019ला, महाविकास आघाडीचं सरकार आलं. महेशदादांच्या माध्यमातून दादांनी आणि मी वेळोवेळी त्या गोष्टींचा फॉलोअप घेतला. 2019 ते 22 ह्या विषयाची संबंधित जी फाईल होती ही त्याच ठिकाणी धुळकात पडली होती. म्हणजे आमचं नशीब की त्याच्यानंतर सत्तांतर झालं, माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपलं महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि ह्या विषयाला गती मिळाली आणि आज प्रत्यक्षात अशी स्थिती आहे की संविधान भवनाचं काम चालू आहे. त्यामुळे संविधान रक्षक कोण आणि संविधान विरोधी कोण याचं मी एकच उदाहरण तुम्हाला आत्ताचं उदाहरण दिलेलं आहे. त्यामुळे हा फेक नेरेटिव्ह आहे. माझं मी फक्त आंबेडकरी जनतेला म्हणणार नाही की संविधान हे पूर्ण भारतीयांसाठी आहे, प्रत्येक जाती धर्मासाठी, की या फेक नेरेटिव्ह मध्ये आपल्याला पडायचं नाहीये. संविधानाचं रक्षण करणारे कोण आहेत आणि संविधानाचं विरोध करणारे कोण आहेत हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे. मला सांगा, आता 20 नोव्हेंबरला मतदान करायला जायचंय, भोसरीकरांनी कुठले मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत मतदान करताना? 20 नोव्हेंबरला मतदान करताना भोसरीकरांनी एक पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्यांनी शास्तीकर नावाचा जिजिया कर तुमच्यावरती लादला ते तुमच्या समोर येतील की आम्हाला मतदान करा म्हणून, तर त्यांना आपल्याला जागा दाखवायची. माननीय महेशदादांच्या प्रयत्नातून या पिंपरी चिंचवड शहराचा शास्तीकर माफ झालेला आहे. फक्त भोसरी विधानसभेचा जर तुम्ही म्हणताल तर 450 कोटी रुपये शास्तीकर हा भोसरी विधानसभेचा माफ झालेला आहे. म्हणजे 45,000 ज्या मिळकती आहेत त्या मिळकतींवरचा जिजिया कर महेशदादांच्या माध्यमातून कमी झालेला आहे. कितीतरी कुटुंबांची या त्रासातून सुटका झालेली आहे. या त्रासाकडे आपण बघितलं पाहिजे आणि महेशदादांना मतदान केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, समाविष्ट गावांना ज्यांनी विकासाचा सुवर्णकाळ दाखवला,
अशा महेशदादांना मतदान करायचंय. तिसरी गोष्ट मला आंबेडकरी जनतेला सांगायचंय की भारतातलं पहिलं संविधान भवन ज्यांनी संकल्पना मांडली आणि ज्याला मूर्त स्वरूप दिलं अशा महेशदादांना मतदान करायचंय. चौथी गोष्ट, ज्यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोलीस आयुक्तालय आणलं, माता भगिनींना एक सुरक्षित वातावरण निर्माण केलं, अशा महेशदादांना आपल्याला मतदान करायचंय. ज्यांनी पुढचा विचार करून भामा, आस्कीड, आंध्रा या धरणाचा जलस्रोत आपल्याला उपलब्ध करून दिला, याच्यावरतीच न थांबता पानशेत धरणातून 750 MLD पाणी पिंपरी चिंचवड शहराला द्या. मुळशी धरण, मुळशी धरणातून 750 MLD पाणी शहराला द्या असा विचार ठेवून त्याच्यावरती काम चालू केलेले अशा महेशदादांना आपल्याला मतदान करायचंय. म्हणजे दांडगा जनसंपर्क, लोकांच्या सुखदुःखात उभं राहणारा, विकास कामं करणारा आणि शहरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रोजेक्ट आणणाऱ्या महेशदादांना आपल्याला मतदान करायचंय. त्यामुळं येणाऱ्या 20 तारखेला कमळासमोरील बटन दाबून या भोसरीकर जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवायची आणि तिसऱ्यांदा महेशदादांना विधानसभेत पाठवायचंय. परंतु विरोधी उमेदवार जे आहेत अजित गव्हाणे यांच्याकडून परिवर्तनाचा नारा दिला जातोय आणि या ठिकाणी फार विकास कामं झालेली नाहीत, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळं आता आपल्याला परिवर्तन घडवून आणलं पाहिजे असं आवाहन लोकांना केलं जात आहे. का लोकांनी त्यांच्या आव्हानाला साथ देऊ नये? मुळात त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आज 25 वर्ष ते राजकारणात आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द आणि दादांची राजकीय कारकीर्द. जेव्हा मला स्वतःला प्रोजेक्ट करायचं तर मी केलेली विकास कामं सांगेल, पण स्वतःजवळ जर विकास कामं सांगायला नसतील, स्वतःजवळ जर प्रोजेक्ट सांगायला नसतील, स्वतःजवळ कोणतं विकासाचं मॉडेल नसेल तर माझ्याकडे एकच पर्याय राहतो, दुसऱ्याकडे बोट दाखवणं. त्यांनी वेळोवेळी हे आरोप केलेले आहेत, पण एक पण आरोपामध्ये तथ्य नाहीये. ते आज भ्रष्टाचाराचा आरोप करतायत. 2019 पासून 2022 पर्यंत महाविकास आघाडीचं सरकार होतं. मग 2019 पासून 2022 पर्यंत त्या काळात त्यांनी एकदाही कोणता भ्रष्टाचाराचा आरोप तिथं त्यांना सिद्ध करता आला की त्या सरकारच्या माध्यमातून दादांवरती कारवाई करता आली नाही. मुळात तोंड म्हणजे एखादा आरोप करायला काही लागत नाही, फक्त मला बोलायचंय तोंडातून. त्यांच्या एकाही आरोपात तथ्य नाहीये. तर हे होते विकास डोळस, माजी नगरसेवक आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे. विकासाचं मॉडेल काय असलं पाहिजे, दूरदृष्टीचा लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे आणि त्याच्यातूनच आपला आमदार कसा असावा या संदर्भातलं विवेचन त्यांनी केलेलं आहे. संविधान खतरे में हे विरोधकांकडून जे काही नॅरेटिव्ह सेट केलं जातं त्याच्यामध्ये किती तथ्य या संदर्भातही ते बोललेत. आपल्याला या संदर्भामध्ये काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम यावरती फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपला जो हा दौरा आहे महाराष्ट्र दौरा याची सोबत करा. आपण या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करत राहू. आमदार कसा असावा हे लोकांकडून जाणून घेत राहू. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, भोसरी विधानसभा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.